राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षामध्ये विजयादशमी उत्सवाची जोरदार तयारी रेशीमबाग मैदानावर होतीये। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तिप्पट स्वयंसेवक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि याशिवाय अनेक परदेशी पाहुणे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। आंतरराष्ट्रीय मीडिया सुद्धा यावेळी उपस्थित असेल। देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। सकाळी शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनानं ते दौऱ्याची सुरुवात करतील। त्यानंतर लोणी इथे डॉ. विठ्ठलराव विखे आणि डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण करतील। राजधानी दिल्लीमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी समारंभ सोहळा पार पडला आणि यासाठी पंतप्रधान मोदींनी हजेरी लावलेली होती। यावेळी देशासाठी आरएसएसच्या योगदानाचं वर्णन करणारं खास डिझाईन असलेलं टपाल तिकीट आणि नाणं जारी करण्यात आलं। या नाण्यावर संघाच्या बोधचिन्हाचा उल्लेख आहे। एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली। शिंदेंचा पक्ष हा मोदींची बेनामी कंपनी असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला। शिंदेंचा पक्ष राजकारणातला तात्पुरती व्यवस्था असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला। एकनाथ शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजू लागले असल्याचा घणाघात राऊतांनी केला। श्री क्षेत्र नारायणगडावर उद्या मराठा आंदोलक जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा होणार आहे। दसरा मेळाव्याचं यंदाचं हे दुसरं वर्ष आहे। सध्या राज्यामध्ये शेतकरी संकटात आहेत, त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीनं हा मेळावा साजरा करण्यात येणार असल्याचं महंत शिवाजी महाराज यांनी सांगितलं। आम्ही सर्वाधिक कर देतो, पूरग्रस्तांना मोठी मदत मिळावी अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि याबाबत बोलताना देशपांडेंनी ही मागणी केली आहे। अपयश झाकण्यासाठी वाद निर्माण केले जात असल्याचं संदीप देशपांडे म्हणाले। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींच्या वक्तव्यानं नव्या वादाला आता तोंड फुटले। अबू आझमींनी मराठीमध्ये प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। भिवंडीमध्ये मराठीची गरज काय आहे असं म्हणत मराठी प्रसार माध्यमांना त्यांनी तिखट शब्दात उत्तर दिलं। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी पोहरादेवी इथल्या बंजारा धर्मगुरू आणि महंतांनी केली। याबाबतचं निवेदन वाशिम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलं। धनगर आंदोलनासाठी दीपक बोऱ्हाडेंनी पुकारलेल्या उपोषणाचा आज 16वा दिवस आहे आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात धनगर समाजाकडून रास्ता रोको करण्यात येतोय। जालन्यामध्ये अंबडच्या शिरनेर फाट्यावर रास्ता रोको करत वाहतूक अडवण्यात आली। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथे धनगर समाजानं एसटी आरक्षणासाठी रास्ता रोको केला। नागपूर पुणे महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी आणि बांधवांनी मोठ्या संख्येनं रस्त्यावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली। जालन्यात काजळा फाटा इथं धनगर समाजानं रास्ता रोको केला। रस्त्यावर टायर जाळले, राज्य सरकार विरोधात निषेध नोंदवला। धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून हे चक्काजाम आंदोलन केलेलं होतं। या आंदोलनामुळे अंबड जालना रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली। जालन्यातल्या वडीगोद्री इथं धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। धुळे सोलापूर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली, त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या। जालना ते परभणी महामार्गावर धनगर समाजानं चक्काजाम केला। वाटूर इथं धनगर आंदोलकांनी महामार्ग अडवला। आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनासाठी हा रास्ता रोको करण्यात आला। परभणी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी धनगर बांधवांनी एसटी प्रवर्गातल्या आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन केलं। आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देत रास्ता रोको करण्यात आला आणि या आंदोलनामध्ये धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। सांगोल्यातल्या महूदमध्ये धनगर समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजानं पंढरपूर कराड राज्यमार्ग रोखून धरला। रस्ता रोको आंदोलनामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली। भंडाऱ्याचे तहसीलदार संदीप माकोडे यांच्या गैरवर्तणुकीच्या विरोधात सरपंच संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शासन प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई झाली नाही, त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत होता। दरम्यान मागण्या पूर्ण झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा दिला। चंद्रपूरमध्ये वीज केंद्र आणि महावितरण मुख्य अभियंता कार्यालयासमोर जोरदार नारेबाजी करण्यात आली। राज्य वीज कर्मचारी खासगीकरणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले। यावेळी त्यांनी काळ्या फिती लावून राज्य सरकारच्या पुनर्रचना धोरणाचा निषेध केला।
वाशिमच्या प्रमुख चौकामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी क्रांतिकारी संघटनेनं आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान त्यांनी काळे कपडे परिधान करून आणि चेहऱ्यावर काळा रंग लावून शासनाचा निषेध केला। यावेळी शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये शेतकऱ्यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्या घरासमोर धडक मोर्चा काढला। अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी प्रशासनाकडून कुठली ठोस हालचाल न झाल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आणि त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना त्वरित मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली। अतिवृष्टीनं मराठवाड्यामध्ये 50% नुकसान झालंय। सरसकट पंचनामे करा आणि जमिनीसाठी वेगळा निधी द्यावा अशी मागणी आमदार रोहित पवारांनी सरकारकडे केली। शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करतात असं म्हणत नेत्यांवर निशाणा साधला। यवतमाळमध्ये प्रदेश काँग्रेस समितीनं पूरग्रस्त भागाची पाहणी केली। महागाव आणि आर्णी तालुक्यामध्ये पूरग्रस्त भागात भेटी देण्यात आल्या। सरकारनं यावेळी शेतकऱ्यांना तातडीनं 50,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यावं अशी मागणी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी केली। राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी अमेरिकेतून मदतीचा आता ओघ सुरू झाला आहे। कामानिमित्तानं अमेरिकेत असलेल्या माधुरी पवार वळसे यांनी पूरग्रस्तांसाठी 1 लाख रुपयांची मदत केली। राज्यातले उद्योजक, सेलिब्रिटी, सदर नागरिकांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। संभाजीनगर महापालिकेनं राज्यातल्या पूरग्रस्तांना 50 लाखांची मदत केली आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ही मदत सुपूर्द करण्यात आली आहे। महापालिकेतले जवळपास 4,000 अधिकारी कर्मचारी यांनी 1 दिवसाचा त्यांचा पगार बाजूला काढून पूरग्रस्तांना ही मदत केली। मावळ तालुक्यामध्ये एका पतसंस्थेनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे। विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था आणि भाजप किसान मोर्चाकडून जनावरांसाठी 6 टन चारा 3 ट्रकमधून मदतीसाठी रवाना झालाय। सोलापूर आणि धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना ही मदत देण्यात आली। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरीतल्या हेल्पिंग हँड संस्था सरसावली आहे आणि हेल्पिंग हँडच्या स्वयंसेवकांनी जवळजवळ 2 लाख रुपये निधी एकत्र केला। पूरग्रस्तांना रोख स्वरूपामध्ये मदत देण्यासाठी नागरिकांनी विविध हॉटेल्सशी संपर्क साधला आहे। राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी मराठी कलाकार आता सरसावलेत। मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलंय। कलाकार फॉर महाराष्ट्र हा कलाकारांचा समूह पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून ठामपणे उभा आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं मदतीचा हात दिलाय। थेट पूरग्रस्त गावात जाऊन शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत आणि वैद्यकीय तपासणी उपचार केले जातात। ग्रामीण भागामध्ये IMAच्या डॉक्टरांकडून आरोग्य शिबिरं घेण्यात येतात। बीडच्या केज तालुक्यामध्ये अर्धवट बंधाऱ्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे शेत वाहून गेलंय, तर बंधाऱ्याजवळून पाणी वाहत येत थेट शेतामध्ये घुसलं आणि तब्बल अर्धा एकर जमीनही वाहून गेली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकासहित शेतीची सुपीक माती सुद्धा वाहून गेली आहे आणि त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं। दिल्लीतल्या मुसळधार पावसानंतर अनेक सखल भागामध्ये पाणी साचले। अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। मोसमी पावसाच्या हंगामात 1 जून ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत देशभरात सरासरीच्या 108% आणि राज्यामध्ये सरासरीच्या 120% पाऊस नोंदवला गेला। राज्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत 994 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो, मात्र यंदा 1189 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। साताऱ्यामध्ये सरासरीपेक्षा 22% कमी पावसाची नोंद। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं नव्यानं विठ्ठल अभिषेकासाठी चंद्रभागेच्या पाण्याऐवजी थेट गंगेचं पाणी आणल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। विठ्ठल रुक्मिणी अभिषेकासाठी चंद्रभागा नदीतून पाणी आणलं जायचं, पण सध्या चंद्रभागाचं पाणी सोडून नवा पायंडा पाडत गंगेचं पाणी आणलं आहे आणि यावर महर्षी वाल्मिक संघानं आक्षेप घेतला। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये 4 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात झाली आहे। 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान साई मंदिरामध्ये हा पुण्यतिथी उत्सव होतो। या निमित्तानं मंदिरामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। पुण्यतिथी उत्सवानिमित्तानं लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होतात। ठाण्यामध्ये टेंभी नाका इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेतलं। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी फडणवीस यांना देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। साताऱ्यामध्ये प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या पत्नीसह गडावरच्या भवानी देवीचं दर्शन घेतलं। यावेळी उदयनराजे यांनी त्यांच्या कुटुंबासह देवीची आरती केली। परिस्थितीमधून पूरग्रस्तांना सावरण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना उदयनराजे। रायगडमध्ये अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची देवीसमोर तुला करण्यात आली। यासाठी मिठाई, गूळ, फळं, पुस्तकं, वह्या यांचा वापर करण्यात आला। महेंद्र दळवी पुन्हा आमदार व्हावेत यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी देवीला साकडं घातलं।
सिंहगड खोऱ्यामध्ये राजदंड आणि शस्त्रपूजनानं ऐतिहासिक दसरा महोत्सव साजरा करण्यात आला। सिंहगडाच्या पायथ्यावर निगडे मोसे इथं पारंपरिक उत्साहात ऐतिहासिक दसरा महोत्सव साजरा करण्यात आला। हर हर महादेव जय शिवरायाच्या घोषात 18 पगड जातीच्या मावळ्यांनी हजेरी लावली आणि महोत्सवात राजदंड, शिवकालीन शस्त्र, नाणी आणि शिक्क्यांचं पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली। मावळ तालुक्यामध्ये कार्ला एकविरागडावर शारदीय नवरात्रीला नवमीनिमित्तानं पहाटे 5 वाजता महानवमी होम हवन पार पडलं। यासाठी गडावर सकाळपासून भाविकांची गर्दी उसळली होती। यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा झाली। अकोल्यात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे। गुजराती नवरात्र उत्सव मंडळामध्ये महिलांनी हातात इलेक्ट्रॉनिक दिवे घेऊन देवीची आराधना करत गरब्याच्या तालावर त्या थिरकल्या। यावेळी वातावरण भक्तिभावानं भारून गेलं होतं। भीमाशंकर इथं कमलजा माता मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। नवरात्र उत्सवामध्ये मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह, होम हवन, मंत्र पठणासह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत। अहिल्यानगरमध्ये राहाता तालुक्यात गुवाहाटीच्या कामाख्या देवी मंदिरातून तब्बल 3400 किलोमीटर पायी चालत आणलेल्या मशालीचं फटाक्याच्या आतिषबाजी स्वागत करण्यात आलं। 21 जेसीबीमधून पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि भंडाऱ्याची उधळण करत तरुणांनी पारंपरिक वाद्याच्या तालावर ठेका धरला। अलिबागमध्ये बंगाली बांधवांचा दुर्गामाता उत्सव साजरा केला जातो। या निमित्तानं देवीची पूजा आराधना करण्यात आली आणि देवीसमोर पारंपरिक नाचगाणी करण्यात आली। दसऱ्याला या उत्सवाची सांगता होईल। दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलची फुलांनी सजावट करण्यात आली। बदलापूर प्रवाशांनी सजावट करत आनंदोत्सव साजरा केला। त्यावेळी बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये महिला प्रवाशांनी भोंड्याचा फेर धरला आणि फुगड्या खेळून आपला आनंद साजरा केला। मावळमध्ये रेल्वे प्रवासी संघटनेकडून सिंहगड एक्सप्रेसमध्ये खंडेनवमी आणि विजयादशमी साजरी करण्यात आली। यावेळी बोगीला रंगीबेरंगी पताका आणि फुलांनी सजवण्यात आलेलं होतं। संघटनेच्या सदस्यांनी वाजंत्रीच्या तालावर सिंहगड एक्सप्रेस येताच जल्लोष। प्रसिद्ध भारतीय चित्रकार V.S. गायतोंडे यांच्या 1970च्या अमान चित्रानं निमाली बाजारामध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे आणि ही चित्र नवी दिल्लीमध्ये झालेल्या लिलावामध्ये 67.8 कोटींना विकली गेलेली आहे। तर ही रक्कम $75.5 दशलक्ष इतकी आहे आणि ती भारतीय कलेच्या इतिहासातली सर्वाधिक किंमत आहे। टपाल विभागानं इनलँड स्पीड पोस्टसाठी 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नवीन दराची घोषणा केली। नवीन दरपत्रकानुसार इनलँड स्पीड पोस्ट देशात कुठेही पाठवण्यासाठी 47 रुपये हा मूलभूत दर असेल आणि हे दर 50 ग्रॅमपर्यंतच्या डॉक्युमेंटसाठी लागू आहे। गोकुळ दूध संघानं दूध उत्पादकांना दिवाळी भेट दिली आहे। यंदा तब्बल 136 कोटी 3 लाख रुपयांची उच्चांकी रक्कम दूध संस्थांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। दिवाळीनिमित्तानं गोकुळच्या संलग्न सुमारे 5 लाख दूध उत्पादकांना गोकुळनं ही दिवाळी भेट देणार असल्याची घोषणा केली आहे। चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी ही घोषणा केली आहे। ऐन दसऱ्याच्या तोंडावर गॅस सिलेंडर महागले। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 15 रुपयांची वाढ झाली, तेव्हा हॉटेलचं जेवण महागण्याची शक्यता आहे। मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या हिवाळी पर्यटनाला प्रारंभ झालाय। स्थानिकांना प्रवेशात सवलत द्यावी या मागणीसाठी खासदार प्रतिभा धानोरकरांनी आंदोलनाचा इशारा दिला आणि त्यांच्या आंदोलनाला यश आलं। स्थानिकांना आठवड्यातून एकदा व्याघ्र दर्शन सवलतीच्या दरामध्ये करता येणार आहे। भंडारा जिल्ह्यातल्या कोका वन्यजीव अभयारण्यामध्ये आजपासून जंगल सफारीला सुरुवात झाली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी वनपर्यटन हंगामाची उत्सुकता पर्यटकांमध्ये दिसून येते। प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली आहे। कोका अभयारण्यामध्ये बायसन गेटचं पूजन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शनी शिंगणापूर देवस्थान कार्यकारी समिती स्थापन केली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडून कार्यकारी समिती गठीत करण्यात आली। मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांच्या